हाय मित्रांनो, तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे। कशात तुम्ही सर एकदम मजेतच असाल। तर सकाळी उठल्याबरोबर आमच्या बिट्टूची सुरू झाली ते नोटंकी। हे डोक्यावरती टॉवेल ठेवून ती म्हणते हे माझे केस आहेत लांब। काल रात्री तर माझी तब्येत एवढी बिघडली होती की सकाळी माझी उठायची सुद्धा इच्छा नव्हती। सर्दीमुळे मी रात्रभर झोपली नाही। आता कुठे 1 तास झोपली आणि आता उठली। ही अवस्था माझीच नाही तर बिट्टूच्या पप्पाची, आर्यनची, मीनूची सुद्धा आहे। मी खाली बसलेली होती, मग बिट्टू पण माझ्याकडे आली आणि आमच्या इथे दोघींच्या गोष्टी सुरू होत्या। बिट्टू मला म्हणत होती, मम्मी तू आजारी आहेस ना, तू जरा आराम कर। तशी तर खूप गुणी आहे, पण कधी कधीच डोकं खराब करते। मी उठून किचन मध्ये गेली, बघितलं तिने भात कुकरला डाळ पीठ सुद्धा मळून ठेवलं होतं। आता बिट्टूला जेवण बनवायचं होतं, त्यासाठी मी ते भेंडी धुवून घेतली, कारण की मी किती आजारी जरी असली तरी बिट्टू माझ्या हाताने जेवण करणार। भेंडी कट करतच होती तर तेवढ्यात बिट्टू म्हणाली, नको मम्मी मला वरण भातच भरव। आणि इथे बघितलं हॉलमध्ये येऊन तर बिट्टूने पसारा सुद्धा मांडून ठेवलेलाच होता। वरण भात आणला आणि तिला भरवला। खोली तर माझी छोटीशीच आहे, पण वेळेवर कुठे काही जायचं असलं तर एखादी वस्तू ही किती शोधा तरी भेटणार नाही। आता मी जाणार होती तयारी करून डॉक्टरकडे। हे मी स्टॉल शोधत आहे। 10-15 मिनिटं घालवल्यानंतर कुठे इथे स्टॉल मिळाला। डॉक्टरकडे गेल्यानंतर पण आम्ही शांत बसत नाही। तिला मी यासाठी नेलं होतं कारण ती पण आजारी होती। तिला सर्दी आणि खोकल्यामध्ये जराही आराम पडला नाही, त्यामुळे मी तिला सोबत आणलं होतं डॉक्टरला दाखवायला। त्यानंतर मी मेडिकलहून घेतल्या माझ्या गोळ्या। इथे मला डॉक्टरांनी भरपूर गोळ्या दिल्या होत्या, पण मी अर्ध्याच गोळ्या घेतल्या आणि मी नेहमी तसंच करते। तुझी कोणतीच नाही आहे, तुझी हे आहे सिरप, पप्पाला माग। हे माझे आहे का? नाही, हे सर्व माझेच बेटा गोळ्या। हे तुझे आहे का? हो ना, माझे तुम्ही चालते का? बघू दे। हे दोन्हीचे माधुमीच आहे का? आजीबाई म्हणतात मी डॉक्टर आहे, मी तुला गोळी देणार। एक गोळी मी बिट्टूच्या हाताने घेतली, दुसरी मात्र मी म्हटलं मी माझी घेते, राहू दे तू। मी कशी घेतली औषध? लगेच गोळ्या घेतल्या आणि किचन मध्ये कामाला आली, कारण की मीनू गेलेली होती ड्युटीला आणि जेवण तर लागतंच। मुलं 2 घरी आहेत, मिस्टर घरी आहेत म्हटल्यानंतर तर हे काम आपल्याला करणं गरजेचंच आहे। अजिबात इच्छा नव्हती स्वयंपाक करायची, पण काय करणार, करावं तर लागेलच ना। कांदे लसूण हिरवी मिरची टाकून इथे मी बनवली आहे पालेभाजी। त्यानंतर एक फेरी मुलांकडून पण मारून आली, बघायचं ना काय करतात काय। 1 वाजला, मी मीनूची वाट बघते, अजून आली नाही। हळूहळू जे होत आहे ते करते, कारण बिचारी पण ड्युटीला गेली आहे। येणार कधी तरी जाण्याआधी पीठ भात वरण चहा करून गेली। मिस्टरांना बरं वाटत नव्हतं, त्यामुळे मिस्टरांनी आज सुट्टी घेतली होती। मग मी पण विचार केला मी पण सुट्टी घेऊ का। मी तर असं केलं तर मुलं उपाशीच राहतील। कसं आहे ना, बाई किती आजारी असली तरी तिला सुट्टी घेता येत नाही। रशाची भाजी बनवायला मी जास्त झिकझिक केली नाही, जी डाळ होती त्याला तिखट तडका लावून दिला। चेहऱ्यावरती पूर्ण बाया। ते झालं तर नंतर जी कट केलेली भेंडी होती मगाशी, ती बिट्टूसाठी बनवली। चपात्या करते म्हटलं तर तेवढ्यात मीनू आली ड्युटीवरून, मग तिने चपात्या वगैरे करून घेतल्या। खरं तर जाऊ असावी तर अशी। आता तुम्ही म्हणाल खूपच कौतुक सांगताय जाऊचं, काही असतात सुद्धा कौतुक करण्यासारख्या जाऊ। तिला म्हटलं तू भेंडीकडे लक्ष दे, आता माझे पाय खूप थकलेत, आता माझ्याकडून उभं राहिलं जात नाहीये, मी जाऊन बसते। जेवण केलं, जेवणानंतरची जी गोळी होती ती गोळी घेतली। आता मी म्हणाली जा थोडासा आराम कर, गोळ्या औषधा घेतल्या तर। हॅलो हॅलो, हम मोठा बना रहे हैं पीठ, छोटा नहीं मोठा, एकदम मोठा। लाइक करो, घुमाओ जल्दी से, घुमाओ लाइक करो, घुमाओ जल्दी से, लाइक करो जल्दी से, सब्सक्राइब करो, असं म्हणत आहे। लाइक करो, खूप लाइक करो। हे गाइस, ये बात मोर पे अब इसे मन में डालेंगे, फिर मजीद देखो, फिर मजीद मैजिक मेरे सर के ऊपर गिर गया मैजिक।
फोन बघता बघताच किटकुल झोपलं. अंग टाकलं की मुलांना खूपच गाडव. फक्त 5 मिनिटं लेटते म्हटलं तर आरूचं सुरू झालंय मला जेवण दे. ज्यावेळेस आपण 10 वेळ म्हणतो आरू जेव जेव जेव, त्यावेळेस मुलं अजिबातच जेवत नाही. आणि जेव्हा काय आपण अंगठ टाकलं तेव्हा त्यांना भूक लागते. हे फक्त माझ्याच मुलांच्या बाबतीत आहे की तुमची पण मुलं अशी आहेत? नक्कीच सांगा मला कमेंट बॉक्समध्ये. बापरे, झाडू बिडू काढत आहेस आज? व्हेरी गुड, गुड बॉय. मीनू, मीनू, चहा घे. सकाळी जाऊने माझ्या हातात चहा दिला म्हणून आता मी तिच्या हातामध्ये चहा नेऊन दिला. चहामध्ये थोडीशी हळद टाकून हा चहा माझ्या मिस्टरांसाठी बनवला. उठ ना, की बघ आई आली, लता आई आली. मी पण उठली, अंघोळ केली, ब्रश केला. आता कसं जरा फ्रेश वाटतंय. सकाळी तेवढी पण ताकद नव्हती की उठून ब्रश करू दे, पण कसं तरी स्वयंपाक केला. त्यानंतर इथे थोडीफार तयारी केली, केस वगैरे विंचून घेतले. अरे बापरे, किती वेळची इथे बसलेली आहे, एकाच जागेवर बसलेली आहे. मी अंघोळ केली, टॉवेल ठेवला बाहेर. मला माहितीच नाही एवढा तेव्हा सुरू आहे पाऊस. असा पाऊस आला तर झाडं किती छान हिरवी गार दिसतात. एवढं रूम तरी आहे का तुझं? लाईट पाहिजे हांड्यामधलं पाणी संपलं, त्यामुळे जाऊबाई हांडा घासून घेत आहे आणि मी इथे चिकनाची तयारी करत आहे. कारण आज आले आमच्याकडे पाहुणे म्हणजे सासूबाई आणि त्यांच्या मावशी. चिकन आणलं, मस्तपैकी धुवून घेतलं आणि उकडायला टाकून दिलं, मीठ आणि हळद टाकून. पटकन मसाला वगैरे भाजून घेतला. ही आजी घरी आली ना की बिट्टू त्या आजीसोबत खूपच मस्ती करते आणि आजी पण तिच्यासोबत. त्या आजीला बिट्टू झोपू सुद्धा देत नाही, खूप त्रास देते. आज आम्हाला सर्वांना चिकनासोबत भाकरीच खायच्या होत्या, त्यामुळे सर्वांच्या आवडीच्या आज भाकरीच बनल्या. भाकरी आणि चिकन झाल्या मस्त गरम गरम मिक्स याची भाकर, मका, ज्वारी आणि बाजरा ना. रोली काय सांगत आहेस आजीला? अच्छा, इयर बघड, सिटअप्स, सीट, सीट. हो, सॉरी बोलायला पाय दुखतायत का? आणि चुकीचं वागायला नाही काय होत तुला? बाहेर मस्तपैकी पाऊस सुरू आहे. काही चपात्या पण बनवल्या होत्या, तर गरम गरम जेवण आजी आणि सासूला दिलं. आमच्या सर्वांचे जेवण झाले आणि जाऊबाई आता जेवायला बसल्या. मला दूध दिसलं, कारण कालचं आणि आजचं दूध तसंच होतं 1 लिटर. चला म्हटलं 1 लिटरचं आपण पनीरच करूया. नेहमी तर मी पनीर हे लिंबूनेच फाडते, आज मी लिंबू चटणी फाडते. लिंबूने कसं 5-10 मिनटं जास्त लागतात, पण लिंबू चटणी लगेचच पनीर बनतं. हे मला आमच्या इथे जे दूध द्यायला दादा येतात त्यांनी सांगितलं होतं. खाली आजीबाई, सासू आणि बिट्टू गप्पा गोष्टी करत होत्या, त्यामुळे किचनमध्ये बोर सुद्धा वाटत नव्हतं.
एका सेकंडमध्ये इथे दूध फाटलंय. ते पनीर या कापडामध्ये गोळा केलं, पाण्या घालून धुवून घेतला, त्याची पोतली बनवली, झाकण ठेवलं आणि थोडंसं वजन ठेवलं त्यावर. आता ती काही तुम्हाला झोपू देत नाही आजी, असं सांगते आता काही काही बडबड. ती काय 7 वाजता उठली, तिला नाही झोप येणार आता. तिला आता रात्रीचे 2 वाजेपर्यंत झोप नाही येणार. काय आहे? पनीर बघ कसं बनवलंय. उद्या टिफिन मध्ये देते ना तुला मोठं पनीर. हो, उद्या पराठा देऊ की पनीरची भाजी? पनीरची भाजी नाही पाहिजे, पराठा बनव. ओके. या दोघींना बिचाऱ्यांना किती वेळची बिट्टू पागल करते. त्यांना म्हणते मी तुमची टीचर आहे, मी तुम्हाला शिकवते, चल बोले. त्यानंतर इथे मी थोडाफार स्किन केअर केला आणि गोळ्या घेतल्या. एवढी मोठी गोळी ही माझ्यासाठी बनलेली आहे की जनावरांसाठी ते समजत नाही, पण दिली तर घ्यावं लागते.